ओम श्री साईराम. सत्य साई वाहिनी. प्रकरण 6. धर्म म्हणजे अनुभव. लहरींप्रमाणे गतिमान असलेला लय आणि प्रगटीकरण, प्रस्थान आणि माघार यांचा गतिक्रम आदिकालापासून चालत आलेला आहे. काळाच्या अंतापर्यंत चालत राहील. तो स्वभावतः शाश्वत आहे, हा भारतीयांचा विश्वास आहे. मनुष्य केवळ स्थूल शरीर नव्हे, त्याच्या आत मन हा सूक्ष्म घटक आहे. त्याच्याही आत त्याचा स्रोत आणि प्रेरक जीवात्मा हे सूक्ष्म तत्व आहे. जीवात्मा अनादि अनंत आहे, अमर्त्य आहे, अजन्मा आहे. भारतीय विश्वासाचा हा आधार आहे. विश्वासाचा आणखी एक आधार भारतीय सामुग्रीची ही एक अद्वितीय विशेषता आहे. जोपर्यंत जीवात्मा पृथकत्वापासून मुक्त होऊन परमात्म्यामध्ये विलीन होत नाही, मोक्ष प्राप्त करत नाही, तोपर्यंत त्याला एका देहानंतर दुसऱ्या देहात कोशबद्ध होऊन जीवन नावाच्या प्रक्रियेतून जावं लागतं. अन्य कोणीही कल्पना मान्य केली नाही. हा संसार सिद्धांत आहे, जो शास्त्रांनी प्रगट करून दृढ केला आहे. संसार याचा अर्थ एका स्वरूपानंतर दुसऱ्या स्वरूपात चलन. सर्व आत्मा म्हणजे बाह्यदृष्ट्या जीवात्मा शाश्वत अपरिवर्तनीय आहेत, हे सत्य भारतीयांचे विभिन्न संप्रदाय आणि पंथ स्वीकार करतात. जीवात्मा आणि ईश्वर यामधील संबंधांचं वर्णन करताना त्यांच्यात मतभेद असतीलही. एका विचारवंताच्या संप्रदायाचं दृढमत असेल की हे दोन्ही नित्य भिन्न आहेत, तर दुसरा घोषित करेल की जीवात्मा हा ईश्वररूपी अग्नीच्या विश्वरूपी ज्योतीचं स्फुल्लिंग आहे. तिसरा प्रतिपादन करेल की हे दोन्ही अभिन्न आहेत. परंतु हे सत्य उरतं की आत्मा अनादि अनंत आहे, अजन्मा असल्यामुळे अमर्त्य आहे. त्याची विभक्त प्रतिमा देहांमधून क्रमशः विकसित होते आणि मानवी देहात परिपूर्णत्व पावते. सर्व संप्रदाय त्यांची भिन्न भिन्न मतं असूनही हा विश्वास एकमताने मान्य करतात. आता आपण मानवी बुद्धीने प्राप्त केलेल्या आध्यात्मिक क्षेत्रातील मूलभूत सत्यांपैकी महोत्कृष्ट, महाअद्भुत सर्वप्रथम सत्य पाहूया. आत्मा स्वभावतःच परिशुद्ध, परिपूर्ण परमानंद आहे. हा विश्वास सर्व विचारपंथांना प्रोत्साहित करतो. मग ते शाक्त असोत किंवा शैव, वैष्णव, बौद्ध धर्मी किंवा जैन असोत, प्रत्येक हिंदू हे मान्य करतो. द्वैतवादींचा विश्वास आहे की आत्म्याचा मूलभूत सत्य स्वभाव आनंद आहे. जन्मजन्मातील मानवी कृतींच्या परिणामाने तो घटतो किंवा परिशुष्क होतो आणि म्हणूनच ईश्वरी अनुग्रहाने त्याला पूर्वावस्थेत पुनर्जीवित करावं लागतं. अद्वैतवादींचा विश्वास आहे की कोणताही ऱ्हास आणि परिशुष्कता घडू शकत नाही. ते प्रतिपादन करतात की आत्मा संपूर्णतः उज्ज्वल असतो. केवळ मायेच्या भ्रांत करणाऱ्या शक्तीच्या प्रभावामुळे जी वास्तविक सत्यावर मिथ्या संस्कार आरोपित करते, त्यामुळे आत्म्याचा ऱ्हास झाल्याचा आभास होतो. मतभिन्नता असली तरी ज्यावेळी आपण सर्व स्वीकृत सत्याच्या केंद्रभागावर उभे राहतो, त्यावेळी पूर्व आणि पश्चिम यांच्यामध्ये एक विस्तृत खोल मार्ग दृश्यमान होईल, जिथे दोन्ही त्या लक्ष्याकडे प्रवास करतात. पौर्वात्य देशातील लोक या गौरवशाली श्रेयस्कर पूर्णत्वाच्या साक्षात्काराचा शोध आपल्या अंतर्गत क्षेत्रामध्ये घेतात. पूजा करताना डोळे बंद करून आपण अंतस्थ ईश्वराच्या दर्शनाचा प्रयत्न करतो. पाश्चात्य लोक त्यांचे चेहरे उंचावून ईश्वराला बाह्य अवकाशात डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा विश्वास आहे की त्यांचे धर्मग्रंथ प्रेषितांनी ईश्वरी निर्देशानुसार लिहिले गेले आहेत. भारतीयांचा विश्वास आहे की वेद त्यांचे पवित्र ग्रंथ परमेश्वराचा प्राणच आहेत, जो त्याला हृदयात स्थापिलेल्या ऋषीमुनींना अर्थध्वनी करत आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट अवगत झाली पाहिजे आणि त्यावर सदा दृढ राहिलं पाहिजे. जोपर्यंत एक विश्वास रात्रंदिवस अविचल बाळगला जात नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग विजय प्राप्त करण्यासाठी होऊ शकत नाही. अन्यथा कोणतेही यश शक्य नाही. जेव्हा एक माणूस आपण नीच आणि अधम आहोत आणि अज्ञानी आहोत असं प्रतिपादन करतो, त्यावेळी तो नीच आणि अधम बनतो आणि त्याचं ज्ञान संकोचतं. आपल्या विश्वासाप्रमाणे आपण बनतो.
आपण परमशक्ती, गौरव आणि ज्ञानाने परिपूर्ण सर्व शक्तिमान परमेश्वराचे पुत्र आहोत. आपण अमृत तत्वाचे पुत्र आहोत. आपण जर या विचारात स्थिर राहू तर आपण कधीही अधम आणि अज्ञानी कसे असू. भारतीय आध्यात्मिक संस्कृती प्रत्येकाला त्याचा मूल स्वभाव सर्वोत्कृष्ट आहे आणि या सत्याची त्याला नित्य जाणीव असली पाहिजे असा आदेश देते. गतयुगातील भारतीयांचा आपल्या महान सत्यावर विश्वास होता. या विश्वासामुळे त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये यश प्राप्त केलं आणि उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचले. त्यांनी प्रगतीचा कळस गाठला. आपण सद्य निम्न स्तरावर घसरलो आहोत कारण मुख्यतः आपल्यातील आत्म्यावरील विश्वास आपण गमावला आहे. तो आपल्या अधःपतनाचा प्रारंभ होता. कारण आत्म्यावरील किंवा स्वतःवरील विश्वास गमावणं यात खुद्द ईश्वरावरील विश्वास गमावणं हे अंतर्भूत आहे. तो सर्वव्यापी, सर्वांतर्यामी, जो आपल्या देहाची आणि मनाची, भावनांची आणि बुद्धीची उभी आडवी वीण आहे. त्याच्यावरील श्रद्धा दृढतर करणं हेच केवळ मानवाच्या सर्वोच्च लक्ष्यप्राप्तीचं साधन आहे. हा बोध देण्यासाठी भारतीय परमार्थाच्या इतिहासाची उत्कट इच्छा असते. भारताच्या पुत्रांनो, आपल्या संततीला बालपणापासूनच हे जीवनरक्षक, गौरवशाली आणि हृदय विशाल करणारं सत्य शिकवा. भारतीयांनी प्राप्त केलेली पावनकारी दृष्टी ही आहे. आत्मा परिपूर्ण आणि मुक्त आहे. हा अद्भुत शोध स्फूर्तिदायक विचार आहे. आत्मा स्वभावतःच परिपूर्ण आहे. परिपूर्णता प्राप्त करण्याची, साध्य करण्याची आवश्यकता नसते किंवा त्यात काही मिळवण्याची गरज नसते. जर त्याच्यात परिपूर्णता मिळवली जाते तर काळाच्या ओघात ती काढून टाकली जाऊ शकते. जे रचलं जातं त्याचं विघटन निश्चित होतं. जर माणूस स्वभावतःच अशुद्ध असेल आणि 5 मिनिटांसाठी तो शुद्धता मिळवण्यास यशस्वी झाला असेलही, पण त्याला अशुद्धतेमध्ये लोळावं लागतं. कारण जी परिशुद्धता मध्यंतरात प्राप्त होते ती परिस्थितीने सहजपणे नष्ट केली जाईल. म्हणून सर्व आध्यात्मिक विचारवंत घोषित करतात की शुद्धता हा आपला मूळ स्वभाव आहे आणि पूर्णता हे आपलं निखालस सत्य आहे. आपल्यामध्ये अभावच नाही. हा बोध भारतीयांनी जगाला शिकवला. ही परमार्थवाहिनी भारतापासून प्रवाहित झाली आणि तिने सर्व जगाला सिंचित केलं. जीवनाच्या अंतिम क्षणी माणसाने आयुष्यात प्राप्त केलेले श्रेष्ठ विचार आणि उच्च भावना जाणीवेत आणाव्यात. हा भारतीय ऋषींचा आदेश होता. त्यांनी अशी मागणी केली नाही की माणसाने स्मृतीमध्ये आपल्या जीवनातील दोष आणि चुका आणाव्यात. या तर अपरिहार्य आणि सार्वत्रिक आहेत. पण ऋषींनी घोषित केलं की प्रत्येकाने आपलं सत्य नित्य जाणीवेत ठेवावं आणि त्याच्या भव्यतेवर आणि तेजावर मनन करावं. प्रगतीमध्ये हे अतिमहत्त्वाचं पाऊल आहे असं ते म्हणाले. आपल्याला आणखी एका गोष्टीकडे लक्ष देणं भाग आहे. भारतीयांसाठी धर्म एक अनुभव आहे, अन्य काही नाही. ही महत्त्वाची गोष्ट आपण बरेचदा विसरतो. हे खरोखरच शोचनीय आहे. हे सूत्र सर्वांच्या हृदयावर कोरलं पाहिजे, तेव्हाच तो सुरक्षित आणि निर्धास्त होऊ शकेल. एवढंच नव्हे तर सर्व काही स्वप्रयासाने मिळू शकतं हे विधान भारतीय विचारमार्गातील नाही. भारतीय जाणतात की ईश्वरी संकल्प सर्व गोष्टींचा आधार आहे. धार्मिक तत्वांचं अनुसरण करायला पाहिजे आणि त्यांची यथार्थता अनुभवली पाहिजे. त्यांच्या विवरणांना ऐकून काही उपयोग नाही. विवाद आणि तर्क यांचा एक संच शिकून पोपटपंचीसारखी पुनरुक्ती करणं हे पर्याप्त नाही. ते जर एखाद्याच्या बुद्धीला आकर्षित करत असतील आणि बुद्धीने योग्य म्हणून मान्य केले असतील तरी त्याचा उपयोग नाही. त्यांनी आपल्याला परिवर्तित केलं पाहिजे. भारतीयांनी ईश्वराला गृहीत धरून तो सच्चित स्वरूप आहे असा त्यांचा अनुभव असल्याचं घोषित करण्याचं कारण असं की अनुभव हे सर्वोच्च प्रमाण आहे. ही घोषणा मस्तकातून, युक्तिबलातून उगम पावत नाही. पूर्वजांनी प्रतिपादन केलं की प्रत्येकामध्ये आत्मा ही वस्तू आहे आणि आत्मा परमात्म्याचा एक स्फुल्लिंग आहे, कारण त्यांना त्याचे निस्संदेह गहन ज्ञान झालं होतं. गतकाळात हा अनुभव कांक्षिणाऱ्या हजारोंनी तो प्राप्त केला. वर्तमान काळात सुद्धा असे लोक कमी नाहीत आणि भविष्यात सुद्धा ते असतील. ही मानवाला प्रभावित करणारी तृष्णा आहे. जोपर्यंत तो ईश्वरचिंतन करून आनंदावस्थेत त्याचे दर्शन करत नाही तोपर्यंत आत्म्याची, आत्मसत्याची जाणीव प्राप्त करत नाही.
मानव या तृष्णेने अपूर्णतेच्या वेदनांनी पिडलेला असेल. मानवाने प्रथम हे सत्य जाणलंच पाहिजे. मानव हे सत्य जाणेल तेवढ्या लवकर सर्व धार्मिक भेदभाव आणि संघर्ष संपुष्टात येतील. कारण आस्तिकतेच्या नीतितत्वांचा अनुयायी हे नाव फक्त ईश्वराला अनुभवलेल्या आणि त्याचा गौरव जाणणाऱ्यांनाच मिळू शकतं. आपल्या हृदयामध्ये ईश्वराचं ज्ञान झालेल्या व्यक्तीच केवळ जन्ममृत्यूच्या चक्राला बांधलेली हृदयग्रंथी तोडून घेऊ शकतात. केवळ मंचावरून केलेली भाषणं सत्याचं ज्ञान दर्शवत नाहीत. ते धर्माचरणाने प्राप्त होतं. आस्तिक श्रद्धा वास्तविक अनुभवांवर आधारित आहे. एकदा आपण हे स्वीकार केलं की स्वपरीक्षणास प्रारंभ होतो आणि ध्येयाप्रत प्रगती किंवा ध्येयापासून अधोगती यांचं मापन करता येतं. त्यावेळी व्यक्तीला कळेल की ती अंधारात चाचपडत आहे आणि इतरांना आपल्याबरोबर अंधारात चाचपडण्यासाठी खेचत आहे. केवळ यानंतरच मनुष्य भिन्न पंथांच्या अनुयायांबरोबर धार्मिक युद्धांच्या नावाखालील सांप्रदायिक द्वेषाचा त्याग करेल. धार्मिक युद्धांमध्ये गुंतलेल्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही ईश्वर पाहिला आहे? तुम्हाला दैवी आत्म्याची अनुभूती झाली आहे? अन्यथा तुम्हाला ईश्वराच्या या नावाचा द्वेष किंवा अस्वीकार करण्याचा काय अधिकार आहे? काय अंधकारात भटकलेले तुम्ही मला देखील या अंधकारात खेचण्याचा प्रयत्न करत आहात? काय एक अंध दुसऱ्या अंधाला मार्ग दाखवू शकेल? हे अशक्य आहे. म्हणून माझ्या सत्याची निंदा किंवा अस्वीकार करण्यापूर्वी तुमचं स्वतःचं सत्य प्रथम जाणा. जय साईराम.